तर कोकणी रोहन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज अचानक भयानक असा प्लॅन झालाय की आपण चाललोय गावाला. आणि हे फक्त म्हणजे मी फक्त फोन करून मम्मी पप्पांना सांगितलंय की मी गावी जातोय, क्लासला सुट्टी आहे आणि कंटाळा आलेला, बरेच दिवस कुठे गेलो पण नव्हतं आणि ब्लॉग पण अपलोड नव्हता केला. बोललो जाऊन आता कुठे जाणार, तर बोललो गावी जाऊन येऊया, जरा 4-5 दिवस फिरून येऊया. दिवसांनी भेटलो असेल नवरात्रीच्या ब्लॉग नंतर आपण आज भेटलो. आणि आज मी घरातूनच ब्लॉग चालू केला आहे. दरवेळेला बिल्डिंग खाली जाऊन करतो ना, कुठे बाहेर जाऊन असंच करतो. तर आज आपण ट्रिपला चाललोय फिरायला. तर फिरायला म्हणजे आपल्याच गावी चाललेलो आहोत आपण. तर माझी पॅकिंग वगैरे सगळी करून झालेली आहे. तर आपण आता निघूया घाडाला. बघू शकता तुम्ही कुठे घाडाला थांबा, तिकडे नाही समजणार. तर बघू शकतात की काहीतरी 3:30 वाजले, 3:30च्या आसपास आपण निघतोय. आपला प्रवास असा होणार आहे की इकडून दादाला सरप्राईज द्यायचा आहे महाडला जाऊन. मग तिकडून आपण रवल्यात जाणार आणि रवल्यातून मग दापोलीत जायचं. तर बघूया, आपण निघूया आता. आणि आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे कारण की मी आज एकटाच चाललोय, माझ्यासोबत. तर मित्रांनो, मी आता आपल्या एरियातून निघालेलो आहे. आपण आता एरियातून बाहेर निघालो. आपल्या गावच्या साईडला आहे ना भयानक थंडी पडते आणि त्यासाठी 2-3 जॅकेट घेऊन ठेवलेत मी. आणि 2 जॅकेट घेतले आणि खाली फक्त ट्रॅक पॅन्ट घालून चाललोय. आणि बाकी विषय एवढा आहे की गाडीमध्ये थोडंसं मॉडिफिकेशन असं केलं आहे मी, थोडंसं असं नॉर्मली. आणि हे आरसे आपले जे जुने होते तेच आरसे आहेत, थोडेसे उभे गेले. हे गाड लावलं आहे आणि हॉर्न लावलं आहे मोठा. आपण गरिबांच्या सहाऱ्यात असं पोचलेलो आहोत. गरिबो का सहारा नाला सोपारा. आणि हे नाला सोपाराची ट्रॅफिक इथे इथपासूनच आपल्याला ट्रॅफिक भेटले. म्हणजे काय पुढे काय विषयच नाही. पुढे एवढी ट्रॅफिक असेल की बाबा रे. गाडी चालवता आणि आपल्याला धोका भेटणार आहे म्हणजे स्टॉप भारतचा. अरे बसल्या माझ्या बसल्या ग. माझ्या बसल्या गे. तर आपण आता वसईमध्ये आलेलो आहोत. मला सफर सोडला पाटली मी आली आता वसई झाल्याप्रमाणे वसईचा धुरला. नाला सोपाराचा धुरला बघितला, आता वसईचा धुरला बघा. जो डोळे गेले. वसई फाटा क्रॉस केलेला आहे आणि आपण हायवेला लागलेलो आहोत सरळ एकदम ऑन द वे, ऑन द टू. कडकडून निघालो.
तर इथे थोडासा रस्ता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये गाडीचा ब्लूटूथ पेअर करून येतो कानामध्ये आणि मग आपण निघतो. तेवढं आपल्याला आता कव्हर करावं लागणार आहे. आपण कव्हर करून रात्री आरामात जाऊ. पाऊस पडायच्या आधी आपण बराचसा म्हणजे पजल करून पोहोचून घेऊया. कारण की सूर्य नसताना पण आपल्याला पूर्ण अंधारच होते. थोडासा हवा किंवा पोहोचून घेऊया. विषय असा आहे की त्याकडे आम्हाला सिंगलच चालू त्यामुळे आपल्याला बडबड करायला कोण नाही तर मी तुमचे कान खाणार हे 50% गॅरंटी आहे. तर आमच्याकडे सध्या तरी चार्जिंग कमी गोष्ट आता त्यामुळे चार्जिंग कमी आहे. त्यामुळे थोडं थांबून हे करतो. थोडंसं कळवलं मी ते चार्जर पास करून मी चार्जिंगचे आपण कंटिन्यू करू. काही चाळे नाही करायचे आता. जे काही चाळे करू ते पेट्रोल पंपला काउंटरच करून बांधून घेऊ परत एकदम व्यवस्थित. आता झालेला कल्याण डोंबिवलीत पोचलो असतो. थोडा अजून हे केलं असतं. अरे गाडीचं हे बघा ना रंग आहे. पेट्रोल पंपावर तो पोचलेलो आहोत आणि आपण दरवेळेला भरतो इकडेच पेट्रोल. आला फुल टंकी फुल करने का फुल है ना. रुको बैठता हूँ. भरो भरो बस 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 टाकी फुल टँक लावला. तर जाऊन आता आपण सामान जॉब केलेला आहे. गाडीतून हायब्रिडचा विषय असं वाटतं मला टॉपस्पीडला. टॉपस्पीड पण किती हो माय गॉड भारी काय टर्न होता रे. मस्त आलेलं.
तर भावानं तुम्ही व्ह्यू बघा ना, व्ह्यू काय रावच दिसतोय. तर काहीच आपण आता पनवेल क्रॉस केलेला आहे आणि आपल्या गावाच्या वाटेला लागलेलो आहोत. म्हटलं व्ह्यू दाखवू शकलो नाही कारण की आपल्या गोप्रोची बॅटरी संपलेली आहे आणि आपण हायवेला होतो, नॉनस्टॉप आलो. इथून आपण स्टार्ट करायला न थांबता कुठेच न थांबता आलो डायरेक्ट. आणि असं मागे थोडासा ब्रेक घेतला हॉटेलला, तिथे बॅटरी गिअर चेंज केली, काही विषय नाही. तिथे आता स्क्रीनला गाणी लावली आणि लोक चालला निघूया. वरची माणगावला पोचलो. माणगावला वाटत किती 9:30 झाले. अर्धा तास गेलो माणगावातून.
हा चॅनल वरती ते चढत आलो मी. हा हा वरती राईट मारला. हा राईट साईडला एक काय बोलतोय. हा एक इथे वरती एक कच्चा रोड गेलाय आणि खाली रस्ता आलाय. इकडे लेफ्ट साईडला वरती घर आहेत. लेफ्ट साईडला वरच्या बाजूला नाही दिसला मला. अरे अरे इथे वाडा वगैरे आहे. आता वाडा त्या रोडने सरवलेच आहे ना. पेंडे वगैरे टाकले नाही वाड्यात. एक खाली तो बुक करून आहे आणि एक वरच्या साईडला रस्ता आला. हा मंदिराकडे आलो. हा ठीक आहे. घोडा कुठं उभा आहे. डायरेक्ट वरती टाकू. साफ हालत खराब झाले. शेड माणसं यार भाई किस्सा एकदम